नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनोहर देशमुख या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी हडप्पा संस्कृती या पाठावर MCQ प्रश्न पाहणार आहात आणि हे प्रश्न TT परीक्षा, तलाठी भरती, कृषी भरती, पोलीस भरती या परीक्षेमध्ये येणारे संभाव्य प्रश्न याची आपण माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न क्रमांक 1. हडप्पा संस्कृती कोणत्या युगातील आहे? 1 नंबर मध्ययुगीन, 2 नंबर प्राचीन, 3 नंबर आधुनिक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्राचीन. हडप्पा संस्कृती ही प्राचीन युगातील आहे. प्रश्न क्रमांक 2. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? ए. दयाराम साहनी, 2 महात्मा गांधी आणि 3 नेहरू. या प्रश्नाचं उत्तर आहे दयाराम साहनी. प्रश्न क्रमांक 3. हडप्पा संस्कृतीला आणखी काय म्हणतात? ए. वैदिक संस्कृती, 2 सिंधू संस्कृती, 3 मौर्य संस्कृती. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. सिंधू संस्कृती. हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणतात. मोहनजोदडो हे ठिकाण कुठे आहे? ए. भारत, बी. पाकिस्तान, 3 चीन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी. पाकिस्तान. हडप्पा शहर कोणत्या देशात आहे? 1 नंबर भारत, 2 नंबर पाकिस्तान, 3 नंबर नेपाळ. या प्रश्नाचं उत्तर आहे पाकिस्तान. हडप्पा शहर हे सध्या पाकिस्तान या देशामध्ये आहे. हडप्पा संस्कृतीतील कोणती लिपी वापरत असे? ए. ब्राह्मी, 2 अज्ञात, 3 देवनागरी. या प्रश्नाचं उत्तर आहे अज्ञात. प्रश्न क्रमांक 9. हडप्पा संस्कृती लोकांचा मुख्य व्यवसाय काय होते? ए. शेती, बी. उद्योग आणि सी. दोन्ही. तर उत्तर आहे दोन्ही. शेती आणि उद्योग हे दोन्ही त्यांचे व्यवसाय होते. प्रश्न क्रमांक 10. हडप्पा संस्कृतीतील कोणत्या धातूचा वापर होत असे? तर ए. लोह, 2 तांबे, 3 सोने. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तांबे. हडप्पा संस्कृतीत तांब्याचा लोक वापर करत असे. प्रश्न क्रमांक 11. हडप्पा संस्कृतीतील घरे कशाची बनवलेली होती? ए. लाकूड, 2 कच्ची वीट, 3 पक्की वीट. या प्रश्नाचं उत्तर आहे पक्की वीट. हडप्पा संस्कृतीत सांडपाण्याची व्यवस्था कशी होती? ए. नव्हती, बी. उत्कृष्ट आणि सी. साधी. या प्रश्नाचं उत्तर आहे उत्कृष्ट. सांडपाण्याची व्यवस्था उत्कृष्ट होती. प्रश्न क्रमांक 13. हडप्पा संस्कृतीतील व्यापार कसा होता? एक नव्हता, एक स्थानिक आणि एक आंतरराष्ट्रीय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्यापार होता. हडप्पा संस्कृतीतील लोक आंतरराष्ट्रीय व्यापार करत असेत. प्रश्न क्रमांक 14. हडप्पा संस्कृतीतील लोक वजन मोजण्यासाठी काय वापरत? ए. दगड, बी. प्रामाणिक वजन, सी. लाकूड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रामाणिक वजन. प्रश्न क्रमांक 15. हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध स्नानगृह कोठे आहे? ए. हडप्पा, बी. लोथल, सी. मोहनजोदडो. या प्रश्नाचं उत्तर आहे मोहनजोदडो.
हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या देवाची पूजा करत? ए. विष्णू, बी. शिव, सी. मातृदेवता. या प्रश्नाचं उत्तर आहे सी. मातृदेवता. प्रश्न क्रमांक 17. हडप्पा संस्कृतीतील लोकांचे अन्न काय होते? गहू, तांदूळ आणि दोन्ही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्ही. हडप्पा संस्कृतीतील लोक गहू आणि तांदूळ दोन्ही खात असत. हडप्पा संस्कृतीतील कोणते प्राणी पाळले जात असत? तर ए. घोडा, 2 बैल आणि सी. वाघ. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. बैल. हडप्पा संस्कृतीतील लोक बैल पाळत असत. प्रश्न क्रमांक 19. लोथल हे कशासाठी प्रसिद्ध होते? ए. मंदिर, 2 बंदर, श्री राजवाडा. या प्रश्नाचं उत्तर आहे बंदर. लोथल हे बंदर होतं. प्रश्न क्रमांक 20. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास का झाला? ए. युद्ध, 2 नैसर्गिक आपत्ती आणि सी. दोन्ही. तर दोन्ही, युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे. 22. हडप्पा संस्कृतीतील रस्ते कसे होते? ए. अरुंद, 2 रुंद आणि सरळ आणि 3 वाकडे. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. रुंद आणि सरळ. प्रश्न क्रमांक 23. हडप्पा संस्कृतीत घरात काय असायचे? ए. स्नानगृह, 1 बाग, 1 मंदिर. या प्रश्नाचं उत्तर आहे स्नानगृह. हडप्पा संस्कृतीत स्नानगृह असायचे. प्रश्न क्रमांक 24. हडप्पा संस्कृतीतील लोक कोणते खेळ खेळत होते? 1 बुद्धिबळ, 2 फासे, 3 क्रिकेट. या प्रश्नाचं उत्तर आहे फासे. प्रश्न क्रमांक 25. हडप्पा संस्कृतीतील मूर्ती कोणत्या पदार्थाच्या बनवल्या होत्या? 1 प्लॅस्टिक, 2 माती, 3 काच. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. माती. मातीपासून मूर्ती बनवत हडप्पा संस्कृतीचे लोक. चुकीची जोडी ओळखा. ए. लोथल बंदर, हडप्पा गंगा नदी, मोहनजोदडो महान स्नानगृह. यामध्ये चुकीची जोडी आहे हडप्पा गंगा नदी. योग्य उत्तर आहे सिंधू नदी. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.